कधी असते ना एक आपल्याला आठवण आली, काही दुःख जरी झालं आपल्याला, थोडस काही त्रास जरी झाला, आई गमत आपल्याला, तो ते एक भाग असा होता की आपल्याला दुःख सांगायला काही. औरंगजेब सुद्धा त्याला टोपी विणण्याची कला, आणि तो इतका क्रूर कर्मा होता, पण त्याला टोपी शिवण्याची कला होती, सुंदर टोपीची. तर आर्ट असे विषय आहे ना की त्याच्याविषयी माणूस, आणि होतं काय की बॅकअप आपल्याकडे फार कमी आहे, तर थोडस त्रास होतो. त्याच्यामुळे ना म्हणजे या समीप वादळांना तुम्हीच पाठीमागे अशी परिस्थिती आहे, तर वादळाची भीती नाही आहे. तो हेलो दोस्त, मैं आपका स्वागत करता हूँ अपने यूट्यूब चैनल पे, जिसका नाम जिद्दी कलाकार। तो अभी कुछ टाइम पहले मैं कैलाश घुले सर से मिला था, जो कि एक लेक्चरर रह चुके हैं बहुत सारे आर्ट कॉलेज में, और उन्होंने बहुत सारे बच्चों को इंस्पायर किया है। तो उनकी ये इंस्पायरिंग जर्नी सुनने के लिए मैंने सोचा कि इनके साथ एक पॉडकास्ट किया जाए। तो अगर आपने इसका फर्स्ट और सेकंड पार्ट नहीं देखा होगा तो आप जल्दी से देख लीजिए। चलो भाई, मिलते हैं वीडियो में। नमस्कार, मी कैलाश घुले, चित्रकार, नागपूर. आज या जिद्दी कलाकार आर्ट्सवर मला येण्याचा संधी मिळाली, त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो. तर सर, तुमच्या बालपणीचा प्रवास कसा होता? माझं बालपण वीरगावला गेलं, म्हणजे गेवऱ्याला गेला. वीरगावला शाळा होती. बालपणीचा काळ म्हणजे आमचे सगळे काय, आता इंटरनेट वगैरे अशा काही गोष्टी नव्हत्याच, मोबाईल वगैरे तर हा भागच नव्हता. त्याच्यामुळे सामान्य जसं इतरांचं जसं बालपण होतं तसंच होतं. फक्त फरक एवढाच आहे की आम्ही ज्या भागात होतो, म्हणजे गेवरा वीरगाव हा जो भाग आहे सावली तालुक्यामध्ये, तो फार जंगलाचा भाग आहे. म्हणजे ताडोबाचं जंगल लागून आहे, ताडोबाचं कनेक्टेड जंगल आहे. जंगलात जाणे, शेती होती, शेती पण जंगलामध्येच होती. म्हणजे इतका नयनरम्य परिसर आहे, तुम्हाला सांगतो. म्हणजे अफाट जंगल, कितीतरी म्हणजे उंच उंच झाडं. आज भीती वाटते, कारण आज वाघाची संख्या एवढी वाढली नाही की आज जर मी ते दिवस जर तुम्हाला सांगितलं आठवत, तर तुम्ही मला कल्पना नाही करणार की खरंच आपण इथं आलो होतो का. कारण आज तिथे जाऊ शकत नाही, इतकी भयानक परिस्थिती तयार झाली. भयानक म्हणजे वाघाच्या दहशतीत लोक आहेत. ते छोटे हे तर गेम होतेच, आम्ही खेळत होतो, क्रिकेट होतं. बाकी मला जास्त खेळापेक्षा आहे ना, मला आर्ट मध्ये जास्त आहे. म्हणजे ड्रॉइंग करायचं, माझ्याकडे फोटो फ्रेमिंगचं दुकान होतं. फोटो फ्रेमिंगच्या दुकानामध्ये मी ते डिझाईन करायचो, फोटो फ्रेमच्या बाजूला हे आवडायचं. शाळेमध्ये पण एक छान वातावरण होतं. म्हणजे इतर विषयाचे शिक्षक होते, पण ते चित्रकलेसाठी असं कधी थांबवलं नाही त्यांनी. चित्रकला त्यांचं हे होतं, आणि आर्ट टीचर नव्हतं, पण आर्ट टीचरचं काम इतर शिक्षक करायचे, आणि ते तशी परिस्थिती होती. आणि सुपोषक वातावरण होतं. धारणे सर वगैरे होते, त्यांनी तर म्हणजे ज्या तालुका स्तरावर, जिल्हा स्तरावर ज्या काही स्पर्धा व्हायच्या ते तिथे घेऊन जायचे. तर एक असं छान वातावरण होतं. सर, तुमचा बालपण हा गावात गेला असं तुम्ही म्हणाला, तर अशा कोणत्या गोष्टी होत्या ज्याच्याने तुमच्या बालपणावर खोलवर परिणाम पडला? बघा, आता काय होतं ना, बऱ्याच वेळेस जेव्हा माझं गाव सुटला, मी त्यावेळेस दुसऱ्या वर्गात होतो, लक्षात घ्या. त्याच्यानंतरचा बराचसा काळ माझा मामाकडे गेला. तर इनोसंटपणा जो आहे ना, तो आहे. इनोसंटपणा आहे आणि संवेदनशीलपणा आहे. ज्या गोष्टी कधी असते ना, एक आपल्याला आठवण आली किंवा काही आली, तर आपण आईवडिलांना आईच म्हणतो ना. काही दुःख जरी झालं आपल्याला, थोडस काही त्रास जरी झाला, तर आई गमवतो आपल्याला. तो ते एक भाग असा होता की आपल्याला दुःख सांगायला काही एक काळ असं ना. आता 10 फोन आपल्याला येतात, म्हणजे घरातून मुलगा निघाला, बाहेर राहत होता, तर दिवसाचे 10 फोन ठरलेले असतात. तो काळ असा होता की तुम्हाला आठवण आली किंवा काही आली तरी ते पत्रव्यवहार एक माध्यम होता. तो हेलो, तो जिद्दी कलाकार यूट्यूब चैनल को सब्सक्राइब कीजिए और ज़्यादा से ज़्यादा लोगों तक मेरे वीडियो शेयर कीजिए, क्योंकि मैं देखते आ रहा हूँ कि आप मेरे चैनल को सब्सक्राइब नहीं करते और वीडियो देख के ही चले जाते हैं। तो ये ज़्यादा से ज़्यादा लोगों तक पहुँचनी चाहिए, और जिस भी अपने भाई बहन को इस आर्ट फील्ड में आना है तो उनको मदद होनी चाहिए, इसलिए मैं ये पॉडकास्ट बना रहा हूँ। तो ज़्यादा से ज़्यादा लोगों तक इसको शेयर कीजिए और सब्सक्राइब करना मत भूलिएगा। चलो भाई, मिलते हैं वीडियो में। माझे काका, तर त्यांनी दिलीप घुले, त्यांनी मग असा विचार मांडला की गावात येऊन काही उपयोग नाही. आणि काकाची त्यावेळेस ड्युटी होती, जेटपी शाळेला होते. तर मग त्याने असा विचार केला की मुलाला गावात ठेवण्यापेक्षा हा माझ्याकडे राहील, आणि पुढचं काय याचं शिक्षणाचं बघू. आणि त्यावेळेस माझी ऍडमिशन झाली नाही एटीटीला. मग एटीटी करायचं तर इंटरमिजिएट नव्हती, तो काळ मोठा विचित्र होता. म्हणजे इंटरमिजिएट लागतं हे पण माहित नाही. मग तिथे 1 वर्ष त्याच्यात गेला, आणि मग काकाजीकडे मी 1 वर्ष. मामाचं एक वेगळं हे योगदान आहे.
आणि काकाजीचं पण आहे. त्यांनी ज्या वेळेस जिथे दिशा द्यायची ना तिथून त्यांनी दिलेली आहे. तर तो रोल मला जीवनामधला खूप महत्वाचा आहे. कारण आज जे काही मी पुढे निघालो ते या 2 लोकांमुळेच निघालो. आणि मग तो प्रोत्साहन मिळाल्यानंतर चित्रकला महाविद्यालय म्हणजे ज्ञानेश चित्रकला महाविद्यालय, तिथे ऍडमिशन मिळाली. बेसिक फाउंडेशन एटीडी माझं चांगलं झालं आणि खऱ्या अर्थाने तिथे एक शास्त्रीय ज्ञान मिळालं मला. एज्युकेशनली खूप छान दिशा मिळाली. मग पुढे पण मग ह्या सगळ्या होती. एक गोष्ट अशी होती की आपल्याला काही वारसा हक्कानं काही मिळालं नाही. तुम्हाला सांगतो जे काही होतं जे काही, कारण वडील तर शेतीच करणार होते. घरची काही परिस्थिती एवढी नाही आहे, तेव्हाही नाही ना अजूनही नाही. जे काही आहे परिस्थिती त्यानुसार आपलं जीवन चाललेलं आहे. फक्त काय व्यवस्थित सगळं चाललंय एवढंच. फक्त काही लबाडी नाही, काही हे नाही. जे आहे ते असं आहे बा वास्तव. त्याच्यात काही कोणाचे 4 पैसे नाही असं सगळं आहे. आणि होतं काय की जे बॅकअप आपल्याकडे फार कमी आहे तर थोडस त्रास होतो. पण हे त्रास जे आहे ना हे वादळ देण्याची जी क्षमता आहे किंवा हे परिस्थिती आपल्याला निर्माण करते देते. त्याच्यामुळे नाही म्हणजे या समीप वादळांना तुम्हीच पाठी राखे अशी परिस्थिती आहे. तर वादळाची भीती नाही आहे. मला ते याचं अजिबात टेन्शन नसते. कारण आपल्याकडे गमवण्यासारखं नाही आणि येण्यासारखं पण नाही. काही गोष्ट जे मिळत आहे ते ठीक आहे. असं मग पुढचं एज्युकेशन मग माझं असं झालं. अच्छा अच्छा. तर तुम्ही लेक्चरर म्हणून कधी लागले, कोणत्या वर्षी लागले? हे बघा लेक्चर माझे 2015-16 वगैरे पासून मी लेक्चर सुरू केली. तर ते प्रायव्हेट संस्था, प्रायव्हेट कॉलेजेस, नंतर गव्हर्नमेंट कॉलेजला विजिटर लेक्चरर, तर हे सगळं झालं. आणि ते आता हे चालू आहे. अधूनमधून मी जातो कुठल्या कॉलेजला. म्हणजे असं एक परमानंट नोकरी वगैरे असं काही पार्ट नाही माझ्या. पण मी ते विजिटिंग लेक्चर माझे चालू असतात. आता मला पूर्णपणे म्हणजे चित्रकार म्हणून जगायचं आहे, चित्रकार म्हणून काम करायचे. तर इकडे आहे सर. मग त्या भागात ज्या भागात तुम्ही राहिले आतापर्यंत, तर तिकडे अवेअरनेस वगैरे कशी आहे आर्ट बद्दल, म्हणजे लोक जागृत किती आहेत? हे बघा आता मला गाव सोडलेला आता बरेच वर्ष, म्हणजे 20 वर्षाचा काळ पुढे निघून गेला असेल. आता मी मराठवाड्यात होतो. मराठवाड्यात बरेच वर्ष केली. अवेअरनेस कसं आहे ना, लोकांना काय पाहिजे. आता आपली एक गोष्ट कशी आहे की चित्राविषयी सगळ्यांनाच, म्हणजे तुम्ही असं कोणाला जे विचारले बघा माझी दादी अशी काम करायची, आजीनी असे हे करायचे, विणकाम करायचे, कुठलं तरी रांगोळी करायचे, डिझाईन करायचे. हा घरच्या प्रत्येका घरामध्ये हा वातावरण आहे. आर्ट आहे सगळीकडे आहे. म्हणजे सगळ्यांच्या घरामध्ये आहे. असा कोणीच व्यक्ती नाही की त्याला आर्ट विषयी माहिती नाही किंवा कळत नाही असं नाही. त्यांना आर्ट वेळेस समजते, करते. म्हणजे एकदम आपण जर एक उदाहरण जर गेला तर औरंगजेब सुद्धा म्हणजे त्याला टोपी विणण्याची कला होती. तो इतका क्रूर कर्मा होता पण त्याला टोपीचा हे होता, टोपी शिवण्याची कला होती, सुंदर टोपीची. तर आर्ट असे विषय आहे ना की त्याच्याविषयी माणूस वेगळा नाही आहे. म्हणजे छत्रपती संभाजी महाराज स्वतः छान कलावंत होते. कवी कलश त्याच्यासोबत. कविता किती मोठा आहे. ते आपला इतिहास आपल्याला बऱ्याच गोष्टी सांगून जाते बरं का. आणि आपण म्हणतो आम्हाला आर्ट समजत नाही किंवा असं काही नाही आहे. आर्ट तुम्हाला समजायचीच नाही. आर्ट फक्त आनंद घ्यायची गोष्ट आहे, समजायचीच नाही मुळात. आर्ट मध्ये आनंद घ्या. आनंद देणारी कला आहे आर्ट. आणि जग त्याला घेऊन असते. आता तुमचा प्रश्न असा होता की अवेअरनेस काय आहे किंवा हे की आपल्या भारतामध्ये आर्टकडे ते दुय्यमच बघितलेलं आहे. म्हणजे अलीकडच्या काळात, पूर्वीच्या नाही. इतिहास चांगला आहे आपला. मिनिएचर्स पेंटिंग पासून अजिंठा वेरूळ वगैरे तर किती उदाहरण देत आहे, प्रचंड आहे. हा अवेअरनेस चांगला आहे. अलीकडच्या काळामध्ये काय होतं की एक वेगवेगळ्या पद्धतीचे काहीतरी, म्हणजे जसं आता AI वगैरे आहे किंवा अॅनिमेशन आहे, तर बरीचशी गफलत काय होते नवीन लोकांमध्ये की ओरिजिनल कोणतं हे काय आहे, एवढं इझी आहे का हे सगळं, असा प्रश्न तयार होतो. इझी आहे का. मग प्रॉब्लेम असा होतं की तसे पायंडे पडतात चुकीचे. त्याला असं वाटायला लागतं की AI म्हणजे सुंदर आहे, AI सगळं करून देतोय, सगळं रेडीमेड मिळतोय, मग तुम्हाला कलावंताचं काय काम आहे. सगळं रेडीमेड करतोय पण तो AI करणारा पण चित्रकारच आहे. ही गोष्ट आहे ना. त्याच्यामुळे आपलं नुकसान नाही होणार आहे, कलावंताचं काही नुकसान नाही, कारण कलावंतांनीच AI तयार केलं आहे. तर हा जो भाग आहे ना
तुम्ही फक्त ते समजा, त्याचा अवेअरनेस काय आहे की आता आपल्या याच्यामध्ये ती समजदारी असणे गरजेचं आहे की आता काय व्हॅल्यू आहे, आपल्या बाहेर देशामध्ये काय आहे. कारण गोष्ट आणखी याला लागूनच एक कारण आणखी असं आहे की लोकांची उपयोगिता काय आहे आर्टचे. तर दोन भाग जर मी याच्यात जर तुम्हाला सांगितलं तर होईल की कलावंत आणि कारागीर है ना, हा एक भाग येतो. आता जर कारागिरी करायची असेल तर ते येतो, त्याचा थेट संबंध येतो अर्थ म्हणजे पैशाशी येतो. कारागिरी करा, पैसा येईल. आता कारागीर काय असते, एक उदाहरण तुम्हाला सांगतो की मी एक डिझाईन तयार केली, ती नवनिर्मिती आहे. कारण त्याच्यासाठी मला जे काही गोष्टी कराव्या लागल्या, ज्या काही डिझाईन कराव्या लागल्या, या सगळ्या गोष्टीचा मेळ मी तिथे साधला आणि एक डिझाईन कंपोज केला. आणि ही डिझाईन आता मी एखाद्या ग्राहकाला विकतोय, देतोय, तो त्याचे किती कॉपी करणार, किती हे करणार, त्यासाठी एक वेगळं काम करणार, तो कारागीर करणार आहे. तर ती जी प्रोसेस आहे, कारण कारागीर त्याच्यात पैसे कमवतात, हजारो प्रती त्याच्यात तयार होते आणि हजारो डिझाईन तयार होते. हा जो फरक आहे ना, म्हणजे कारागिरी केलं तर तुम्हाला पैसा मिळणार, आर्टिस्ट म्हणून जगणार तर आर्टिस्ट त्याला फक्त नेमकं हे असणार, तेवढंच त्याचा हे आहे. तर हा फरक समजून घेतला पाहिजे आणि आपण त्याच्यातून बाहेर पडत असतो. आणि ते काय असते ना, ते थकाऊ असते, म्हणजे तुमचे कष्ट जास्त असतात. कारागिरी म्हटल्यानंतर ॲज अ बिझनेसच आहे, तर तुम्ही भरपूर कामं, भरपूर म्हणजे जास्त कामं, जास्त पैसा, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर कारागिरीमध्ये ह्या गोष्टी असणार आहेत. सर मला एक सांगा की कारागीर आणि आर्टिस्ट, कलाकार, याच्यात काय फरक आहे नेमका, जर तुम्ही 2-3 लाईन मध्ये सांगायचं असेल तर तुम्हाला. आता कलावंत म्हणजे कसं आहे की मी सांगितलं ना, तो नवनिर्मिती करतो. अच्छा. तो क्रिएटिव्ह आहे, तो विचार, थॉट, भावना या सगळ्या गोष्टी त्याच्यात त्या मांडतो आणि एक नवं काहीतरी निर्मितीचा संकल्प, कंपोजिशन तो तयार करतो. तो आर्टिस्ट, त्याच्याकडे विजन. आणि कारागीर काय आहे ना, कारागीर हा ते ऍज अ वर्करच, म्हणजे तो काम करतो पण त्याच्याकडे त्याचं ज्ञान आहे की रंगलेपन असेल, मांडणी असेल, ह्या सगळ्या गोष्टी त्या कॉपी करत जातो, कॉपी करतो आणि ते कॉपी त्याच्यातून त्याला पैसा मिळतो. म्हणजे दोन्ही गोष्टी आपल्याकडे आपापल्या ठिकाणी बरोबर आहे. जोही पोटासाठीच जगतो, जोही त्याच्या पैशासाठीच जगतो. तिथे थोडीशी म्हणजे त्याची बौद्धिक क्षमता कमी आली, म्हणजे विचार करण्याची क्षमता कारागिराची, म्हणजे त्याला जास्त विचार करावा नाही लागत. आता मी जर एखादी डिझाईन केलं तर मला ते डिझाईन करायसाठी 8 दिवस लागले, 10 दिवस लागले, महिना लागला असेल ते विचार करायसाठी. एक उदाहरण, कारण ते बनणार आहे कुठंतरी, कॉर्पोरेट सेक्टरचा लोगो असेल किंवा एखादी डिझाईन असेल, तर ते सगळं करण्यासाठी मी जे काही शिक्षण घेतलेलं आहे, या सगळ्या गोष्टीचा मी वापर केलेला आहे. ते नवीन निर्माण आहे, त्याची ओळख होणार आहे, तो ब्रँड आहे, त्याला ओळखणार आहे लोक, त्याच्या नावाने व्यवहार चालणार आहे, सगळ्या गोष्टी चालणार आहेत. आणि मग तसेच जर हे करायचे, कॉपी करायचे, तर मग त्याला कलाकार कॉपी करणार. ते आता मोर आहे, एक नवारी साडीवरचा मोर किती पद्धतीने क्रिएटिव्ह आहे, किती ठिकाणी वापरला जातो मोर. सुंदर आहे, आकार सुंदर आहे त्याचा, मोराची डिझाईन एक कोणीतरी केलं असेल ना. आता जसं आपण याच्यात मिनेचर मध्ये बघितलं, मिनेचर मध्ये खूप सारे मोराच्या डिझाईन्स आहेत. तर ती केल्यानंतर त्याची कॉपी करणारे भरपूर लोक आहेत. ज्याने पण पहिले केलं असेल तो मोर, त्याने तो डिझाईन केलेला आहे, त्याचे सगळे कॉपीराइट त्याचे हक्क त्या आर्टिस्टला द्यायलाच पाहिजे, तो अधिकार आहे त्याचा. तो अगर आपको ये वीडियो अच्छा लगा होगा तो इसको लाइक कीजिए, शेयर कीजिए और इस चैनल को सब्सक्राइब कीजिए, क्योंकि मैं देखते आ रहा हूँ कि आप मेरे चैनल को सब्सक्राइब नहीं करते और वीडियो देख के ही चले जाते हैं. तो ये ज़्यादा से ज़्यादा लोगों तक पहुँचनी चाहिए और जिस भी अपने भाई बहन को इस आर्ट फील्ड में आना है तो उनको मदद होनी चाहिए, इसलिए मैं ये पॉडकास्ट बना रहा हूँ. तो ज़्यादा से ज़्यादा लोगों तक इसको शेयर कीजिए और सब्सक्राइब करना मत भूलें.